समानतेची समाज रचना, शांती देईल जीवजना, प्रगतीची नवी नवी प्रेरणा करील भुवना उन्नत. हा राष्ट्रसंतांचा जो उद्देश होता ग्रामगीतेचा, तो उद्देश लयाला नेला आपल्या समाजामध्ये. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याचं दासबोध वाचणाऱ्याशी पटत नाही. दासबोध वाचणारा ग्रामगीतेला विचारत नाही. ग्रामगीता वाचणारा बीजकाला विचारत नाही. हिंदू धर्मांचा जो प्रचार आहे तो मुसलमान ऐकत नाही. मुसलमानांची पूजापाठ हिंदू घेत नाही. चाललं काय? संतांना ते अभिप्रेत होतं का? जगाचा भेद लयाला जाओ, शांती अखंडित राहो. जगाचा भेद लयाला जाओ. आपल्या कुटुंबामध्ये 4-5 लोक आहोत. आपला एकमेकांशी भेद नसला पाहिजे, संदेह नसला पाहिजे, संशय नसला पाहिजे. एकमेकाला आपण सांभाळलं पाहिजे. पहा, प्रत्येक कुटुंबाचं आपलं आत्मपरीक्षण करा. आहे का बरोबर एकमेकांशी भावना? कुत्सित भावना आहे, दुःखित भावना आहे. दूर दूर आपण फुटके मन एक वटले, तेने तुटके ध्यान केले, येणे काय हाता आले सांगा ना. मग आपले मन फुटून आहे, जुळून नाही आहे. मन जुळण्याचं काम आमच्या साधू संतांनी केलं असताना आमच्या देवधर्मांच्या ज्या प्रतिमा आमच्या मंदिरामध्ये आहेत, त्या प्रतिमा आम्हाला स्मरण करून देत आहे की बापा रे, जितके तुम्ही मिळून राहाल, जितक्या तुमच्या सद्भावना जागा राहील, तितका तुमच्या जगण्यामध्ये आनंद राहील. सुखप्राप्तीसाठी धनोत्पादक करत आहात, सुख मिळत आहे, देह सुख प्राप्त होत आहे, परंतु समाधान चाललं गेलं मित्र हो, लक्षात घ्या. का भुललासी असा मानसा, 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 का भुललासी असा. निष्क्रियतेचे जीवन जगुनी, निष्क्रियतेचे जीवन जगुनी, तुझ्यावरी भरवसा मानसा, का भुललासी असा मानसा, का भुललासी असा मानसा, का भुललासी असा. तन मन धन वेचुनी काया, काया ना तन मन धन वेचुनी काया, रात्रंदिन झिजविसी काया, रात्रंदिन झिजविसी काया, रात्रंदिन झिजविसी. तन मन धन वेचुनी काया, रात्रंदिन झिजविसी. मिथ्या सुखाची आस धरुनी, मिथ्या सुखाची आस धरुनी, मिथ्या सुखाची आस धरुनी, माझे माझे मनसी मनसी, माझे माझे मनसी मनसी, माझे माझे मनसी. क्षण येतो जेव्हा, शेवटील क्षण येतो जेव्हा, कायनेशी अनकसा, कायनेशी अनकसा मानसा, का भुललासी असा मानसा, का भुललासी असा मानसा, का भुललासी असा. निष्क्रियतेचे जीवन जगुनी,
दुजियावरी भरवसा मानसा का. संत लिहितात, निष्क्रियतेचे जीवन जगुनी दुजियावरी भरोसा देव नाही. देईल माझा हरी आणि पडला खाटल्यावरी. आपली परंपराच आपल्या समाजामध्ये अशी आहे की आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर जगावं, दुसऱ्याने मला साथ द्यावी, दुसऱ्याला माझ्या जीवनामध्ये मदत करावी. ह्या ज्या अपेक्षा माणसाच्या अंतकरणामध्ये दृढ झालेल्या आहेत, त्या अपेक्षाच माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्याचं साधन आहे. लक्षात घ्या, मनुष्याचं जीवन स्वतंत्र आहे आणि मनुष्य प्राणी सोडला तर इतर प्राण्यांचं जीवन परतंत्र आहे. ढोरं, डुकरं, गाय, म्हैस, बैल, कोंबडा यांना चारा टाकल तर खाता येते, पाणी पाजल तर पिता येते. बैलाला असं वाटत नाही मला तहान लागली तर कोणाला सांगावून त्यांनी मला पाणी द्यावं, सांगता येते त्याला? नाही नाही नाही. आपणाला वाटेल तेव्हा त्याला पाणी पाजतो, त्याला वाटेल तेव्हा मिळत नाही. परंतु मनुष्य देह असा आहे की याला पाहिजे तेव्हा ते मिळते. परंतु केव्हा निष्क्रिय होतात नसाल तर. संत सज्जनांनी देवाधर्मांनी निष्क्रियतेचं ज्ञान दिलं नाही. मी अनंत महाराज 50 वर्षात मी कार्यक्रम करतो, निष्क्रिय होण्याची संकल्पना माझ्या डोक्यातच नाही. अरे खायला एक भाकर पाहिजे, एका भाकरीचं कष्ट केलं पाहिजे आणि ती भाकर आपल्या हक्काची खाल्ली पाहिजे, आपल्या कष्टाची खाल्ली पाहिजे. संतांची शिकवणूक आहे. मीच जर बिना कष्टाची भाकर खायला लागलो तुम्हाला मी काय शिकवणार आहोत? म्हणून देवांचं चरित्र पहा, साधू संतांचं चरित्र पहा. ऐतकाव बनले का, लोकांचं शोषण केलं पाय, त्यांनी आयुष्यभर देण्याचं काम केलं. लक्षात घ्या बाबाजी, घेण्याचा नाही, घेतो तो राक्षस आणि देतो तो देव. हे आपण समजदारी शिकलो पाहिजे. घरामध्ये 4 जणांचं कुटुंब आहे, वडीलधाऱ्या लोकांनी लहान मुलांचा लहाने आपल्या मागच्या लोकांचा सांभाळ केला पाहिजे. सांभाळ करताना त्याग केला पाहिजे, शब्दांचा, पैशाचा, सुखाचा, समाधानांचा. बाजारातून समजा 20 रुपयाचे भजे आणले आणि 2 मुलं आहेत, ती आई मुलांना देते, राहिला तर एखादा खाते आपण नाही, एखादा माझ्यासारखा सोडून द्या, आपण दडपून घेते. मी दहीगावला होतो, माझं गाव दहीगाव, हुंसा दहीगाव. एक तिथं गृहस्थ होते, सकाळी उठल्याबरोबर तोंड धुतला का बरोबर त्या हॉटेलमध्ये गरम गरम भाजी खात होता. आणि तो खात असताना त्याचा लहान नातू जात होता. ही कथा नाही, मी स्वतः पाहिलेलं. माझी तिथं मशीन होती, मी टेलर काम करतो त्यावेळेस. असा पाय तो पोरगा, अबे जा घराकडे, तुझं वय पुढे खायचा, आता मावय होता आला खाऊ दे. असे वडील लोक असतील बाबाजीत काय फायदा नाही. आमच्या साधू संतांनी शिकवलं नाही. लक्षात घ्या, ज्ञाने ज्ञानी केले सर्व. लक्षात घ्या, प्रत्येक सज्जनांनी आपल्या समाजातील कुटुंबातील लोकांच्या जीवनामध्ये थोडीशी ज्ञानाची समज घातली पाहिजे. त्यासाठी देहभाव निरसला पाहिजे. निरसोनी देहभाव हे आपल्याला पटतं, मी सांगत होते. बरोबर आहे असं वाटत असेल तुम्हाला, परंतु जरी तुम्हाला बरोबर आहे असं वाटत असेल, कोणी कुणाचे नसे हे जरी ठावे असे, परी नैश्वर्या जीवनी हा जीव मायेत का फसे. काही पडलं नाही माहीत. प्रत्येक जण म्हणता वैता गेल्यावर, काही पडलं नाही बाबाजी पोट्या बाट्टीत, काही पडलं नाही बाबाजी प्रपंचात, काही पडलं नाही बाबाजी जीवनात, पण राहते तिथंच. का कारण? याचं कारण आहे देहभाव. संतांनी देहभावाचं निरसन केल्यानंतर मग ज्ञानाचे संकेत दिले बाबाजी. जोपर्यंत आपण देहभाव ठेवतो, आत्मभाव जागा करत नाही, तिथपर्यंत ज्ञानाचे संकेत देता येत नाही. देहभाव महत्वाचा आहे. संत लिहितात, देहभाव धरिता चित्ती, देहभाव धरिता चित्ती, देहभाव धरिता चित्ती, देहभाव धरिता चित्ती, मुक्त ब्रह्मादिक न होती, मुक्त ब्रह्मादिक न होती.
सज्जनांनी ही खुणगाट प्रथम बांधली पाहिजे. जिथपर्यंत आपल्याजवळ देहाभिमान आहे, देहभाव आहे, तिथपर्यंत देहाभिमानांचे अंती सहजची होय वस्तुप्राप्ती आणि सत्संग होय सद्गती विलंबची नाही. आपण देहभाव नष्ट केला पाहिजे. देहभाव नष्ट करणे म्हणजे काय? मी देह आहो, मी स्त्री आहो, मी पुरुष आहो, मी कोणाची आई आहो, मी कोणाचा बाप आहो, मी कोणाचा भाऊ आहो, मी कोणाचा तरी कोणी आहे. आणि ज्याचा कोणी मी आहे त्यांनी माझ्या जीवनाची जबाबदारी घ्यावी, त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, त्यांनी मला मदत करावी. ही अपेक्षा जिथपर्यंत माणसाकडून आहे तिथपर्यंत तुम्हाला पाहिजेली असलेली वस्तू सुख, समाधान, शांती, स्थिरता, देव, पुण्य प्राप्त होत नाही. देहभाव धरिता चित्ती मुक्त ब्रह्मादिकना होती. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा देहभाव घेऊन जगले तर सुख प्राप्त होत नाही, सुखाचे अधिकारी होत नाही. म्हणून प्रत्येक जिज्ञासू जीवांनी जर तुम्हाला जीवनामध्ये खरोखर स्थिरता, शांतता, समाधान प्राप्त करायचं असेल, भावना चांगल्या ठेवा. आपल्या अंतर्मन द्वेष येऊ देऊ नका, संदेह संशय घेऊ नका, मोकळं अंतःकरण ठेवा. एक विशेष समज घ्या. कारण आमच्या कबीर साहेबांनी एक साखी दिली आहे. निज कर लागी निजही तन, अंगुली गई निज आखी, दशन चबाई जीभ जब, काको क्रोध करी भाकी. निज कर लागी निजही तन, याचा निज म्हणजे स्वतःची, कर म्हणजे करांगळी. बोलता बोलता समजा आपण बोलता थापण मारून दिली आपल्या भांडीला, आग झाली, कोणावर रोषोड कराल? निज कर लागी निजही तन, अंगुली गई निजे आखी. आपली करांगडी बोलता बोलता आपल्या डोळ्यामध्ये गेली, लाल अंगार डोळा आला, डोळ्यातून पाणी पडायला लागलं, कोणावर रिपोर्ट कराल? दशन चबाई जीभ जब, आपली जीभ आपल्याच दातामध्ये सापडली, कापल्या गेली, रक्तबंबाळ झाली, कोणावर रिपोर्ट कराल? काको क्रोध करी भाकी. कारण ते तुझं सोय ना, जीभही तुझी सो, डोळा तुझा सो, करांगळी तुझी सोय, कोणावर रिपोर्ट कराल? तैसे सबही विचारिये, क्रोध न करिए भाय, सब तेरे तू सबन का काको जानी रिशाय. अरे घरातले, कुटुंबातले एकमेकाचे तुम्ही या. कोणाशी द्वेष करतो म्हणता, कोणाशी राग करतो म्हणता, कोणाशी संदेह घेतो म्हणता, कोणाला दूर लोटतो म्हणता, कोण साथ देणार आहे? कुटुंब कशासाठी आहे? पाच बोट कशासाठी आहे? प्रत्येक पाच बोटामध्ये प्रत्येकाचं काम आहे का नाही आहे? म्हणून ही एक समज घ्या. संतांनी समज दिली मित्र. जर तुम्हाला वाटत असेल मी नाम घेतलं तर प्रभू माझं सगळं करून घेईल, चुकीची कल्पना आहे. तो करून कसा घेईल? नाही नाही नाही, कोणी करून घ्यायचं असं काम पडणार नाही. ही दिशा आमच्या साधू संतांनी दिली. परंतु हे काय झालं पाहिजे? निरसन झालं पाहिजे देहाचं. देहाचे निरसने पाविजे ठाया, देहाच्या 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 निरसने पाविजे ठाया. माझी अशी काया, माझी अशी काया जवनो हे, माझी अशी काया, काया 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 माझी ऐशी काया जवनो हे, जवनो हे, जवनो हे, जवनो हे, माझी ऐशी काया जवनो हे, जवनो
जवनो हे देहाचे निरसने पाविजे ठाया देहाचे निरसने पाविजे ठाया देहाचे निरसने पाविजे ठाया. यासाठी काय करावं लागतं? स्टेप बाय स्टेप आहे का? जिथपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये जे काही आपण प्रत्येक क्षणाला जे कर्म करतो, खातो घेतो, बसतो उठतो, कमाई करतो गमाई करतो, संबंध जोडतो, व्यवहार साधतो, त्या प्रत्येक क्षणामध्ये थोडीशी ज्ञानाची समज घ्या. अज्ञानाचा हे काय घेऊ नका. कार्यकर्त्याच्या करण्याच्या अगोदरच द्वेष आणू नका, दुजाभाव तयार करू नका. भाव महत्वाचा आहे. लक्षात घ्या. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. प्रत्येक भक्तांचा जिज्ञासूंचा आपल्या अंतःकरणामध्ये सद्भाव असला पाहिजे. पण हा सद्भाव केव्हा तयार होईल? देहाच्या निरसने पाविजे त्या ठाया माझी ऐशी काया जवनो हे. मला हे कळत नव्हतं. ज्यावेळेस मी 1984 साली विचार केला, बाबा म्हटलं आपण हा धंदा करायचा डॉक्टरचा. 30 जानेवारी 1973 पासून 5 मे 1990 पर्यंत डॉक्टरचा धंदा केला. त्या धंद्यामध्ये मला अनेकांची कीव आली. इतके गरीब लोक आहे, इतके कष्ट करणारे लोक आहे. श्रीमंत जे रश्मी बिना कष्टांचं श्रीमंती येतच नाही. पैसा वाढवून त्यांना किती जपावं लागते. आणि आम्ही फक्त नाडी पकडली तर त्याचेच पैसे किती मोठे घेतो. आता कीर्तनकार पाहणं 3 तास 2 तास तुमच्या गावात येतात, 10 वाजेपर्यंत राहतात आणि किती हजार नेतात. थोडा विचार कर. काल परवा कार्यक्रम झाला तर 23,000 रुपये नाही नुसतं गायनाचे. अशा नाही, आमच्यापेक्षा थोडे चांगले गात असेल. म्हणण्याचा मथितार्थ असा, ही गायन कला संतांनी दिलेली समज, माणुसकीचे विचार, नैतिक मूल्य, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, स्वातंत्र्यता, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टीमध्ये पैशात मधू नाही. या गोष्टी, ही कला पैसा कमवण्यासाठी नाही आहे. लक्षात घ्या. हा विचार जर आम्ही केला नाही तर आमच्या मठ मंदिरामध्ये, देवालयामध्ये पैशाचाच उद्योग आहे. कुणीकडे गेलो आपण? म्हणून ज्ञाने ज्ञानी केले सर्व निरसोनी देहभाव. प्रत्येक जीवांनी आपला देहभाव निरसला पाहिजे, निरसन झालं पाहिजे. देहभाव सोडून द्या, आत्मभाव जागा करा. लक्षात घ्या. भाव तेथ देव संतांची ही संतांची वाणी. आणि आचारा वाचून शब्दाच्या बोलानं शांती नाही. कसं पाठ आहे चांगलं, पण जमून नाही राहिलं भजन आपल्याला. फक्त पाठ करणं जमलं, जमून राहिलं कधी नाही. नाही नाही. त्या दिवशी विचार केला 1984 साली जेवताना जेवता जेवता ताट सरकवलं. पण त्या दिवसापासून मी 5 रुपये फी नाही घेतली. म्हणजे आपली काही इथं काही दाखवासाठी बोलून नाही राहिलो. माणसाच्या मनामध्ये ज्यावेळेस संतांच्या कथनांची लिखाणांची समज येते त्यावेळेस हृदय पालटून जाते. लक्षात घ्या. हृदय परिवर्तन होते. देवाधर्माच्या पूजनांनी, साधू संतांच्या कथनांनी आपलं हृदय परिवर्तन झालं पाहिजे. हृदयामध्ये काही पाजर आला पाहिजे. पाजरच असेल बाबाजी. मगच आमच्या मी नेहमीच सांगतो, हसत हसत केलेलं पाप रडत रडत भोगावंच लागते. लक्षात घ्या. म्हणून काम करतानाच हसत हसत पाप करू नका. लक्षात घ्या. आपण माणसं आहोत. म्हणून निरसोई देहभाव बोधे लाविली समाधी आणि ऐक्य केली भेद संधी. संतांनी काय केलं? बोध दिला. कशाचा? ज्ञानांचा. ज्ञानांच्या बोधांनी समाधी लावली. समाधीचा अर्थ काय? समाधी साधन संजीवन नाम सम शांती दया सम सर्वाभूती समाधी साधन संजीवन आहे ना पट मला. शांती दया सम सर्वाभूती ही समाधी आहे. सांदी कल्पना उपाधी आणि हीच साधूला समाधी. आपल्या अंतःकरणामधून उपाधी आणि कल्पना या 2 गोष्टी सोडून देणं याचं नाव समाधी आहे. सम आधी म्हणजे सगळ्यामध्ये समतेनं वागणं. समता कैये ज्ञान. जसा जीव तुझ प्रिय जैसा तसा इतर असं नाही का? नाही का? कुणाला अपमान सहन करावंसं वाटत नाही.
कुणाला नुकसान सहन करावंसं वाटत नाही, कुणाला दुःख सहन करावंसं वाटत नाही. हे जर को आपल्याला माहीत असेल, आपण त्यापासून वाचलो पाहिजे आणि वाचवलं पाहिजे. लक्षात घ्या, आम्हाला बोध दिलाय. बोधे तुटे भ्रांती, बोधे मिळ शांती. 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 बोधे होय स्थिती निज स्वरूपांची. बोधे होय स्थिती बोधे होय स्थिती निज स्वरूपांची. 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 निज स्वरूपा बोधे होय स्थिती निज स्वरूपांची. निज स्वरूपांची. बोधे तुटे वांची. बोधे होय शांती. बोधे तुटे भांती. बोधे शांती. बोधे तुटे भांती. बोधे मिळ शांती. संतांनी जो बोध दिला त्या बोधाचा परिणाम काय होतो? बोधे तुटे भ्रांती, बोधे मिळे शांती. बोधे होय स्थिती निज स्वरूपांची. संतांनी दिलेला बोध ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला बोध आहे, दासबोधामध्ये दिलेला बोध आहे, ग्रामगीतेमध्ये दिलेला बोध आहे, तुमच्या गावातल्या वाडवडिलांनी दिलेला बोध आहे, आपल्या पुराणातल्या अनेक थोरा मोठ्यांच्या चारित्र्याने दिलेला बोध आहे. त्या बोधापासून आपल्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित झाली पाहिजे. त्याचं नाव बोध आहे. जर शांती प्रस्थापित होत नसेल तर आपल्याला बोध झाला नाही हे कळेल. म्हणून बोधे लावली समाधी आणि ऐक्य केली भेदसंधी. समाजामध्ये एकात्मता तयार केली. हा जो भेद आहे, ही संधी आहे, ती जोडण्याचं काम साधू संतांच्या उपदेशाने केलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचताना, ग्रामगीता वाचताना, बीजक वाचताना आपल्या अंतःकरणामध्ये जो भेद आहे तो भेद नष्ट झाला पाहिजे, दुविधा संपली पाहिजे. आणि निश्चय संशय एक नोहे, भिन्नची आहे एकमेका. निश्चय आणि संशय ह्या दोन गोष्टी अलग अलग आहे. निश्चय मानणं वेगळं आणि संशय मानणं वेगळं. संशयाने विनाश होतो आणि निश्चयाने आपली उन्नती होते. लक्षात घ्या. म्हणून प्रापंचिक अगर परमार्थी जीवन जगत असताना ज्यांना कुणाला आम्हाला आमची उन्नती झाली पाहिजे, आर्थिक उन्नती आहे, कौटुंबिक उन्नती आहे, सामाजिक उन्नती आहे, धार्मिक उन्नती आहे,
ज्या ज्या प्रकारच्या उन्नत्या तुम्हाला पाहिजे ती उन्नती करेल. त्या उन्नती साध्य होण्यासाठी प्रत्येक माणसांनी साधू संतांच्या दिलेल्या, कथन केलेल्या आणि लिखाण केलेल्या वचनांचा बोध आपल्या अंतकरणामध्ये ठसला पाहिजे. लक्षात घ्या. जर हे ठसलं नाही मित्रो, जीवनामध्ये आपला उत्कर्ष कधी साधणार नाही. तिसऱ्या चरणामध्ये आपल्या राष्ट्रसंतांनी लिहिलं आहे, जना दाखविला देव नाही माया दुजा भाव. राष्ट्रसंत लिहितात, जनतेमध्ये देव आम्ही दाखवला. आम्हाला आमचा देव कोणता? राष्ट्रसंतांचा देव कुठं होता? स्वर्गात होता का? राष्ट्रसंतांचा देव कोणता? कोणाला म्हटलं देव राष्ट्रसंतांनी? प्रामाणिकतेने करणे काम, हेची आमुचे ईश्वर नाम, आणि सर्व जीवमात्राची ऐक्य प्रेम, धर्म तो हाची आमुचा. हाची मनी दृढ धरिता निर्धार, परमार्थ नाही याहुनी थोर, किंबहुना परमार्थ हाची सार साधू संतांचा. आम्ही ओव्या लक्षात घेत नाही. लक्षात घ्या. कशाला नाम म्हटलं, कशाला देव म्हटलं? देवांचं वक्तृत्व जे आपण करतो देवाविषयी ते कशासाठी आहे मित्र हो? देवाचं वक्तृत्व, देवाचं नाम, देवाचं गायन हे देव होण्यासाठी आहे. लक्षात घ्या. जोपर्यंत आपण देवाच्या नामाने, देवाच्या गायनाने, देवाच्या कथनाने देव होत नाही तिथपर्यंत देव देव म्हणून काही फायदा नाही. लक्षात घ्या. म्हणून जना दाखवलेला देव. प्रत्येक साधू संतांनी देवाची व्याख्या करताना देव मातीच्या मूर्तीत, गोट्याच्या मूर्तीत नाही आहे. मी नेहमीच सांगतो, अनंत मला तुमच्या समोर आहे. आमचं पुस्तकाचं दुकान लागलेलं आहे. तिथं तुम्ही अनंत महाराजाचा फोटो घरी घेऊन जा. आणि आम्ही रात्री चाललोच, उद्या सकाळी आंघोळ करा, उदबत्ती लावा, कापूर लावून त्यावेळेला म्हणा, बाबाजी कालचा विषय थोडंसं समजून द्या. तुमचे अनंत महाराज समजून देईल का? नाही. कारण ते अनंत महाराज नव्हे, अनंत महाराजाचा जड फोटो आहे तो. लक्षात घ्या. तो फोटो यासाठी आहे, अनंत महाराजांचं जे कथन आहे रात्रीचं त्याचं स्मरण भाव म्हणून ते फोटो आहे. मूर्ती स्मारक असते, उद्धारक नाही. किती पाया पडाल तर मूर्ती उद्धार करणार आहे तुमचा, परंतु ती स्मारक आहे. मूर्तीच्या समोर गेलो, वेळोवेळी विसरे वृत्ती, विचारांचा आठव मंदिरे देती, सत्कर्म सद्भावानं जागविती अशीच स्थळे. मंदिर वाईट नाही, मंदिरातला देव वाईट नाही, मूर्ती वाईट नाही, पण ती मूर्ती विचारांची आठवण करून देण्यासाठी आहे. विचारांची आठवण न करता तुम्ही कसेही राहाल, पुण्या नशेत राहाल, तुम्ही म्हणाल देवा मला सुखी ठेवा, आमच्या